So हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो ॲक्च्युली आज मी ब्लॉग करणार नव्हती, पण आता जरा मूड आमचा चांगला झाला आहे म्हणून मी ब्लॉग चालू केला आहे. एक्झॅक्टली झालेलं काय नाही माझ्यासोबत. आता आम्ही जाणार होतो आज पार्टीला होळीच्या. सो आता म्हणजे आता आम्ही तिथेच चाललो आहे. पण आमच्यासोबत जेवढे येणार होते ना त्यामध्ये सगळ्यांनी दगा दिला आहे. पुढे बघायला मिळेल. तर त्यामुळे आमचा मूड जरा ऑफ झालेला, पण ठीक आहे. तर हा ब्लॉग तुम्ही एंडपर्यंत नक्की बघा. लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. आणि आम्ही आज काय काय मजा करणार आहे ते बघा. आता आम्ही नाना मास्टरमधून निघालो आणि hey. गाईज खरंच मला सांगते, मला एवढा राग येतोय ना आता, कारण की एवढी गाईज म्हणजे चालत एवढी पूर्ण प्लॅनिंग चालू होती आणि नंतर गाडी पण कॅन्सल. गाडी सगळ्यांकडे पण चालवता कोणालाच येत नाही. फक्त नेहाला येते आणि आता प्रीती हे मागे आहेत. हे प्रीती आणि त्याचे फ्रेंड्स आहेत. सो आता आम्ही चालले जेवढी. तर जाऊ दे, आता आपण मजा करूया आणि बघूया. आता आम्ही जाणार आहोत हॉलिडेज फार्म हाऊस ना, मॅजिक हॉलिडेज फार्म हाऊस काहीतरी आहे. तिथे इव्हेंट आहे होळीचा. सो आता मी तिथे चाललो आहे. तर बघूया आता. ऑलरेडी आम्हाला लेट झालं आहे, खूप लेट झालं आहे. बाकीची स्टोरी मी तुम्हाला थोडी पुढे सांगेलच की नक्की काय झालं होतं मॉर्निंगपासून. आम्ही लिटरली घरातून 7:30-8ला निघालो आणि आता वाजले 11. तर बघूया आता. नाव फायनली गाईज वी आर रीच. यू कॅन फायनली गाईज आम्ही आलो आहे आणि कुपन वगैरे आम्हाला मिळाले. सो गाईज आता आम्ही चेंजिंगसाठी रूम घेतली आहे. मी तर नाही करणार आहे. ह्या आहेत. आणि ही आमची रूम आहे. सो गाईज गाईज हे बघा, इथे सगळ्यांनी चालू पण केलं. गाईज हे बघा, तुम्ही बघू शकता इथे आता सगळ्यांनी चालू केलं आहे. इथे मागे DJ आहे आणि इथे सगळे ऑर्गॅनिक कलर्स आहेत. सगळे होळी खेळत आहेत. ही प्रीती, वैष्णवी आणि संजना. फोटो सेशन चाललंय. हॅपी होली. बाकी इथे सगळे ऑर्गॅनिक कलर आहेत. मग अशी नेहाने खाल्ला होता. नेहा बोलते टेस्ट चांगली आहे. तर काय बोलायचं तुला, आम्ही पण खाऊ का? टेस्ट चॉक सारखी तर ती म्हणते खाऊन बघा. So hey. हा 10,000चा आहे. कहना क्या चाहते हो? गाईजने भांग पिले.
गाईज आम्ही इथे बसलोय आणि हे लोक इथे खेळतात म्हणजे पाण्यामध्ये. गाईज खूप मज्जा येते. अच्छा ठीक आहे. हे सगळे पूलमध्ये जाऊन वगैरे आलेत. आता भूक लागली आहे सो बघूया आता इथे काय आहे अवेलेबल. गाईज आहे बघा बनवतात. गाईज आहे बघा. आता आम्ही मागवलेलं आहे चिली मंचुरियन. खूप छान हॉटेल आहे रिसॉर्ट. सो तुम्ही डेफिनेटली व्हिजिट करा. मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचे सर्व डिटेल्स देईन. मला पर्सनली आवडलं आहे. काय बोलायचं तुला? मला खूप इथे येऊन आनंद होतोय. खूप चांगला रिसॉर्ट आहे. चॉईस चांगली आहे म्हणजे खराब नाही आहे. म्हणजे आम्ही इंस्टाग्रामला स्क्रोल करता मी हिला सेंड केलं होतं. आम्हाला वाटलं आता पहिले की फेक निघेल. हां आम्हाला वाटलं पहिले की फेक आहे की काय, बट नाही. इथं येऊन खूप छान वाटायचं. 4 वाजलेले आहेत आणि आम्ही अजून इथेच आहोत. काय बोलायचं तुला, कसं वाटलं? तसं एक्सपिरियन्स भारी होता. आम्ही अपेक्षापेक्षा जास्त भारी. खरंच आम्हाला वाटलेलं फसवणार आहेत गाईज हे लोक. मला तर पहिल्यापासून तेच वाटत होतं कारण की ती इंस्टा प्रोफाईल होती. तरी पण आम्ही Instagramवरती 10% आम्ही अमाऊंट पे केली होती की जाऊ दे 10% पे करू आणि जे काय होईल ते मग इथे येऊन बघूया. आणि इथे येऊन आम्हाला व्हिडिओज नाही झाला की इतकं नक्की ते छान रिअलच निघालं. असेल. खरंच खूप छान होतं. फूड आणि पण खूप छान आहे इथला. बजेट अनलिमिटेड फ्रेंडली आहे. अनलिमिटेड. आम्ही मगापासून नुसते खातोय येते म्हणजे स्विमिंग पूलमध्ये जातोय खातोय, स्विमिंग पूलमध्ये जातोय तरी खातोय. पैसे अजून संपत नाही. तरी अजून खूप आहेत माझ्याकडे. तर असं होतं सगळं. आज मस्त मज्जा आली. सकाळी आम्हाला जरा डी दिला होता आमच्या एका मैत्रिणीने आणि त्याच्यामुळे प्लॅन कॅन्सल होता राहिला आहे. त्यानंतर सकाळी येता गाडी बंद पडली त्यामुळे त्यामध्ये पण आमचा टाईमपास झाला फुल. आता अजून आम्ही लवकर आलो असतो. आणि त्यानंतर मग आम्ही इथं फायनली आलो आणि खूप असं आतमध्ये पण नाही आहे. कर्जतमध्ये रोडला टचच आहे. सो तुम्ही डेफिनेटली व्हिजिट करा. हा ना, दिवस कसं गेलं समजलं नाही. लिटरली 4:30 झाले. आम्ही सकाळी 9 वाजता निघालो. काही तिथली सिस्टीम किती छान आहे माहिती आहे का? कारण की इथे आम्हाला असे कुपन्स दिले होते स्टार्टिंगला, तुम्ही बघितले असेल तर. कुपन दिले होते आणि ते यूज करून आपल्याला इथे जे काही फूड असेल ते तुम्ही हे कुपन यूज करून तुम्ही जेवू शकता. तर आता आमच्याकडे उरले आहेत 550 रुपीज. आमच्याकडे 1200चं कुपन होतं आणि आम्ही आता मग माहितच नव्हता ते हां. आणि हे कुपन आम्हाला दिलेले पण आम्हाला वाटलेलं की फक्त एंट्रीचेच आहेत ते पैसे. आणि आम्ही आता निघणार होतो घरी जायला, बट नशीब नेहाने विचारलं त्यांना आणि हे यूज झालं. आता आम्ही जे काय खाल्लं आहे ते सगळं ह्या कुपनमधूनच खाल्लं आहे. यामध्ये जिगरा आहे जिगरा. नेहा डेअरिंग बाज आहे गाईज त्यामुळे. तर मस्त आहे. नेहा गेली थोडा नाश्ता वगैरे करून आम्ही आता परत आलो आहे. गाईज आम्ही खूप एन्जॉय करत आहोत. तुम्ही पण बघू शकता. खरंच काहीच आम्हाला लिटरली वाटलेलं की फ्रॉड आहे वगैरे, कारण की आम्ही ना इन्स्टाला असे रील्स येतात ना ते बघून आलो आणि ते आल्यावरती समजलं की नाही बाबा आहे. आणि आम्हाला ते जे कुपन्स दिले होते ना त्याची काय मला आयडियाच नव्हती की नक्की कसे यूज करायचे आहेत वगैरे. आणि मग नंतर इथले जे ओनर आहेत ते स्वतः आमच्याशी म्हणजे आम्हाला भेटले आणि त्यांनी आमच्याशी कॉन्टॅक्ट केला आणि आम्हाला सगळी म्हणजे त्यांची जी सर्व्हिस आहे ते समजावून सांगितली. आणि लिटरली खरंच गाईज खूप मस्त, खूप म्हणजे खूप छान त्यांची सर्व्हिस आहे. ते जे ओनर आहेत ना ह्या रिसॉर्टचे खूप चांगले आहेत. तर तुम्ही नक्की व्हिजिटचा जर प्लॅन करत असाल तर इथे नक्की या
तुम्ही जर कर्जतला आलात तर ह्या रिसॉर्टला नक्की विजिट करा. सो गाईज हा व्लॉग मी आता इथे एंड करते. व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक कमेंट शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय. आमच्याकडे लास्ट 100 रुपये राहिल्याचं कुपन राहिलेलं त्याच्यामध्ये आम्ही हे घेतलंय. Yes. एक थम्सअप एक पाणी बॉटल. बस पैसा वसूल. So. सो चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.